महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये वर्षा निवासस्थानी 50 मिनिटे चर्चा झाली। राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले। मुख्यमंत्र्यांशी मुंबईतल्या वाहतूक कोंडी संदर्भात चर्चा केल्याची प्रतिक्रिया त्यानंतर राज ठाकरे यांनी दिली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सकाळी मुख्यमंत्री फडणवीसांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली। यावेळी राज ठाकरे आणि फडणवीसांमध्ये तब्बल 50 मिनिटे चर्चा झाली। या भेटीमुळे चर्चांना उधाण आलंय। मात्र राज ठाकरेंनी फडणवीसांची भेट शहरातील वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्यांसाठी घेतल्याचं सांगितलंय। आता मला असं वाटतं हा विषय सगळ्यात गंभीर विषय आहे आणि तो म्हणजे ट्रॅफिकचा। कारण त्याच्यामुळे सगळ्यात जास्ती स्वतः गणपती येतील आणि बस चाललंय म्हणून चालवत राहायचं असं नाही होऊ शकत। काय झालंय, आपण कबूतर, हत्ती आणि इतर गोष्टींमध्ये आपण इतके अडकलोय की या ज्या मूलभूत समस्या ज्या आहेत याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही। ते अर्बन नक्षलपेक्षा इथे शिस्त लावा ना। बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनलला 0 जागा मिळाल्यानंतर अचानक दुसऱ्या दिवशी राज ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय। जेव्हा बेस्टचे निवडणुकीचे रिझल्ट आले आणि जेव्हा ठाकरे दोन्ही भावांना मिळून 0 सीट्स तिथे मिळाल्या तेव्हाच माझ्या मनात हा विचार आला की उद्याच राज ठाकरे आता पुन्हा भाजपबरोबर जातील आणि तेच एक्झॅक्टली झालेलं दिसतंय। ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणं हा काही राजकीय अपराध नाही। अनेक जण जात असतात, काही महत्त्वाचे प्रश्न असतात, ते भेटायला जाणं ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे। त्याच्यातनं वेगळा अर्थ काढायचं काहीच कारण नाही। मुख्यमंत्र्यांना भेटणे स्वाभाविक गोष्ट आहे, पण ते ठाकरे ब्रँड असल्यामुळे त्याची चर्चा झाली एवढंच। विशेष म्हणजे पतपेढी निवडणुकीच्या निकालावर राज ठाकरेंनी एका वाक्यात उत्तर दिलं। त्या मुख्यमंत्र्यांसोबत म्हणजे भेटायला गेला होता, तर बेस्ट संदर्भात जे निकाल आले त्या संदर्भात काही पतपेढीचं वाचलं काय आहे ते बेस्ट नाही साहेब, काय आहे ते शशांक मला माहितीच नाही। मला हा विषय बाळगंगावकरांकडनं घेतली नाही केली काय मला मी काय बाळगंगावकरांकडनं त्यांना माहिती आहे ना। प्रश्न असा आहे, त्या निवडणूक आहेत ना, त्या स्थानिक निवडणूक आहेत, काय ते पतपेढी वगैरे काहीतरी असंच काहीतरी 3 पॅनल होते त्यात ठीक आहे, छोट्या गोष्टी आहेत रे, काहीतरी काय कुठे काय। भेटीचं राजकारण मुंबईतली ट्रॅफिक आणि वाहतूक कोंडी जरी सांगण्यात आलं तरी पडद्यामागे मात्र राजकीय कोंडी फोडण्यासाठी झाल्याच्या चर्चा रंगल्यात। तर माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का? जैन समाजाच्या भूमिकेवरून राज ठाकरे यांनी हा सवाल उपस्थित केलेला आहे। असे कोण जैन लोक आहेत जे कबुतरावर बसून फिरायला जातात, असा टोला सुद्धा राज ठाकरे यांनी लगावलाय। मुंबईतील कबूतरखान्यांच्या मुद्द्यावरून पेटलेल्या वादावरही राज ठाकरेंनी लक्ष वेधलं। असे कोण जैन लोक आहेत जे कबुतरावर बसून फिरायला जातात, असा टोला राज ठाकरेंनी लगावलाय। मला एक गोष्ट कळली नाही, तुमच्या घरात जर समजा 4 उंदीर झाले तर त्याचं काय करता तुम्ही? बरोबर ना? नाही, गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का आपण? नाही ना। मग असे कोण जैन लोक आहेत की जे कबुतरावरती बसून फिरायला जातात? काय त्या कबुतरांचं? कबूतर मेली नाही पाहिजेत, माणसं मेली चालतात। माणसांपेक्षा कबुतर महत्वाचे आहेत। काय झालंय, आपण कबूतर, हत्ती आणि इतर गोष्टींमध्ये आपण इतके अडकलोय की या ज्या मूलभूत समस्या ज्या आहेत याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही। मंत्री नितेश राणेंनी राज्यात मोठ्या प्रमाणात वराह जयंती साजरी करण्याची मागणी केली। त्यावरही प्रश्न विचारल्यावर राज ठाकरेंनी उत्तर दिले। काल अजून एका पत्राचं खूप चर्चा होते की आता महाराष्ट्रात वराह जयंती साजरी व्हावी शासकीय याच्यानुसार, अधिकृतनुसार। हे सगळे विषय, या सगळ्या विषयांमुळे मूळ विषय बाजूला पडत आहे। दरवर्षी पाऊस, दरवर्षी तेज गोंधळ आणि इतक्या मोठ्या विषयांना म्हणजे हे विषय मला तुम्हाला हेच सांगायचंय जे तुम्ही करणार नाही आहात, कळलं का? हे विषय आले की दाखवू नका, वादच होणार नाहीत। ज्यांना वाद घडवायचे आहेत, जर समजा तुम्ही त्याला फारसं महत्व दिलं नाही तर वाद होणारच नाही। कदाचित ते मंत्री कुठल्या विभागाचे आहेत
तर ते मंत्री आहेत आपले कोळी बांधव, मत्स्य आणि त्या विषयामध्ये. आता कोळंबीचं काय होणार आहे अमेरिकेला आपल्याला 50% तिथं जर ड्युटी लावली त्याच्यावर थोडंसं बोलावं. आज डिझेलचा परतावा वेळेवर आमच्या कोळी बांधवांना तिथं मिळत नाही. त्याच्याचबरोबर मत्स्य म्हणजे मासे जे पकडले जातात त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणे घटत चाललेलं आहे. त्याच्या बाबतीत तुम्ही काय करणार? म्हणजे पद तुम्हाला कशासाठी दिले त्याच्याबद्दल एक शब्द हे काढत नाही. नको ते विषयामध्ये असतात. तर कीर्तनावेळी काही लोक भांडण्यासाठी आले होते असं संग्राम बापू भंडारे यांनी म्हटले. तर भंडारे धर्माच्या नावाखाली राजकारण करतात असं बाळासाहेब थोरातांनी म्हटलं. संगमनेरमधले भंडारे महाराजांच्या कीर्तनावेळी अज्ञातांकडनं गोंधळ घालण्यात आला होता आणि त्यावरून आता चांगलंच राजकारण तापलंय. कीर्तनकार भंडारेंनी थोरातांना धमकी दिल्याप्रकरणी संगमनेरमध्ये मोर्चा काढण्यात आला. संग्राम बापू भंडारे महाराज यांनी नथुरामजी गोडसे व्हायला लावू नका असा इशारा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना दिला होता. जे विष पेरलं जात आहे ते ओळखा. मी स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा. तत्व विचारांसाठी माझी मरण्याची तयारी असं म्हणत बाळासाहेब थोरातांनी कीर्तनकाराच्या नथुराम स्टाईल धमकीनंतर इशारा दिलाय. छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्दुल्ला फाडला याला जर तुम्ही राजकारण म्हणत असाल तर बाळासाहेब थोरात आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागला. नथुराम गोडसेचं तुम्ही आता काय मी तर सांगून टाकलंय. कोणाला नथुराम गोडसे व्हायचं असेल तर तत्वाकरता मरायला तयार आहे ना. मी चांगलं झालं आमच्या जीवनात काही नाही. तेव्हा तत्वाकरता काही करण्याकरता तयारी मरण्याचे काय विशेष आहे. गाडीची मोडतोड करणार असेल. या मोर्चामध्ये बाळासाहेब थोरातांनी व्हिडिओ दाखवले तर थोरातांनी चुकीचा व्हिडिओ पसरवल्याचा आरोप कीर्तनकार भंडारेंनी केलाय. कारखान्याचे कामगार पाठवायचे पगारी, पीए पाठवायचा पगारी आणि मग संग्राम बापू भंडारेवर हल्ला करायचा. नाही, हे पटणार नाही. आत्मपरीक्षण करावं बाळासाहेब थोरातांनी. अभंग राग सोडायचं. कोण म्हटलं? कोण म्हटलं? किती वाजले? 11 तुला मोक्ष देणार. धमकी देतोय हा. समोरच्या मागच्याला मोक्ष द्यायची. जो भाऊ म्हटला अभंगावर बोला, त्याने जर मी आज सेवेला घेतलेला अभंग पूर्ण म्हणून दाखवला तर मी आजचं मानधन त्याला देणार. आपण पूर्ण अभंग म्हणून ऐका सुरुवात अभंग पाटील गायकवाड खाली बसला होता, त्याला पुन्हा डिवसलं. तेव्हा हे ठरलं उठवण्यात आलं, घालायचं ठरलेलं आहे. सहानुभूती नेरेटिव्ह सेट का हल्ला संग्राम बापू भंडारेवर झालाय आणि शांतता मोर्चा कोण काढतंय? बाळासाहेब थोरात, त्यांचे समर्थक. अरे त्यांनी बाळासाहेब थोरातांच्या विरोधात मोर्चा काढायला पाहिजे. ऑनलाईन गेमिंग बिल लोकसभेपाठोपाठ आता राज्यसभेमध्ये सुद्धा पास झालेलं आहे. बिलामुळे ऑनलाईन बेटिंग आणि पैशांच्या खेळावर पूर्णपणे बंदी येणार आहे. त्यामुळे आता ड्रीम 11वर टीम बनवता येणार नाही अशी चर्चाही सुरू आहे. प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल 2025 लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही पास झालं. या बिलामुळे ऑनलाईन बेटिंग आणि पैशांच्या खेळावर पूर्णपणे बंदी येणार आहे. लोकांना चुकीच्या सवयी आणि आर्थिक नुकसानापासून वाचवण्यासाठी हे बिल सरकारनं आणलंय. याचा परिणाम क्रिकेट इंडस्ट्रीवर होणार आहे. क्रिकेटचे मुख्य स्पॉन्सर ऑनलाईन क्रिकेट गेमर आहेत. या बिलामुळे क्रिकेट इंडस्ट्रीचं जवळपास 17,000 कोटींचं नुकसान होण्याची शक्यता आहे. यात जर कुणीही ऑनलाईन मनी गेम सर्व्हिस ऑफर करत असेल तर त्याला 3 वर्षांची शिक्षा आणि 1 कोटींपर्यंत दंड लागू शकतो. अशा गेमची जाहिरात करणाऱ्याला 2 वर्षांची शिक्षा आणि 50 लाखांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येईल. पण गेम खेळणाऱ्याला कोणत्याही प्रकारची शिक्षा होणार नसून त्याला बिलमध्ये पीडित मानण्यात आलंय. आज संसद ने हमारे मध्यम वर्गीय परिवारों को, मिडिल क्लास फैमिलीज को और युवाओं को, छात्रों को, उन सबको जो एक बहुत बड़ा नशा समाज में फैल रहा था ऑनलाइन मनी गेमिंग का, उससे मुक्ति दिलाई है. और साथ ही साथ ई स्पोर्ट्स और ऑनलाइन सोशल गेमिंग जो कि समाज के लिए उपयोगी है उसको प्रमोट करने के लिए अथॉरिटी बनाने वाला बिल आज पास किया है.
धनंजय मुंडे यांच्याकडनं भ्रष्टाचाराची फाईल गायब झाल्याचा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। व्ही राधा यांनी कृषी सचिव असताना कृषी घोटाळ्याची फाईल मंत्र्यांना पाठवली होती। मुंडेंनी ही फाईल गायब केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। व्ही राधा ज्या ॲग्रिकल्चर सेक्रेटरी होत्या त्यांचा एक अतिशय महत्त्वाचा रिपोर्ट हा ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमधनं मिसिंग आहे। जो सो कॉल्ड टेंडर प्रोसेस होतं त्याच्यातलं झालेलं अमाप भ्रष्टाचार याच्यावर त्यांनी एक रिपोर्ट बनवला होता। तो रिपोर्ट त्यांनी मंत्र्यांकडे पाठवला। धनंजय मुंडे यांनी तात्काळ त्यांचीच बदली करून टाकली आणि याच्यावर आत्ताच्या घटनेला हा रिपोर्ट मिसिंग आहे याची माहिती कन्फर्म्ड डेप्युटी सेक्रेटरी यांनी लोकायुक्तांना दिली। खासदार सुनेत्रा पवार यांनी नवी दिल्लीमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात हजेरी लावली। या कार्यक्रमातील एक फोटो समोर आला आहे, यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली। तर बैठकीमध्ये जाण्याचा उद्देश राजकीय नव्हता असं स्पष्टीकरण स्वतः सुनेत्रा पवार यांनी दिलंय। आज माझ्या घरी राष्ट्रसेविका समिती महिला शाखेचं आयोजन केलं। आपण सर्वजण एकत्र येऊन सनातन मूल्य, हिंदू संस्कृती आणि राष्ट्रीय चेतना आणखी प्रखर बनवू। आमचा संकल्प आहे की मानव सेवा, राष्ट्र निर्माण आणि सनातन संस्कृतीच्या संरक्षणासाठी सतत कार्य करत राहू। यामागे राजकीय उद्देश नव्हता। यात इतर महिला खासदारही सहभागी होत्या। राज्यसभेच्या खासदार म्हणून आणि बारामतीमध्ये दीर्घकाळ सामाजिक कार्य करत असताना मला विविध महिला संघटनांच्या कामाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याची उत्सुकता असते। त्या बैठकीत विविध राज्यातील महिला सहभागी होत्या। त्यांचे उपक्रम आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठीच मी तिथे गेले होते। त्यावेळी मला बोलण्यास सांगितलं तर मी फक्त 2 शब्दात माझी भूमिका मांडली। कृपया माझ्या या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये। समाजातील महिलांचे कार्य समजून घेणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हाच माझा उद्देश होता, आहे आणि राहील। मला असं वाटतं की सत्तेत ते गेलेत, त्याचं कारण वेगळी आहेत, पण तिथे गेल्यानंतर त्यांचे विचार काय त्यांनी स्वीकारले नसतील, पण कुठेतरी त्यांच्यावर प्रेशर असेल। एखाद्या बैठकीला या, एखादा फोटो येऊ द्या, मग कुठेतरी एक संदेश जातो की हे सुद्धा आता RSSचा विचार तिथं स्वीकारायला लागलेले आहेत। मग एका बाजूला तुम्ही पुरोगामी विचार म्हणता, एका बाजूला तुम्ही चव्हाण साहेबांचं नाव घेता, एका बाजूला तर शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता आणि दुसऱ्या बाजूला RSSच्या बैठकीला तुम्ही जात असताल, नाहीतर तुमचे प्रतिनिधी जात असतील। मग ही दुटप्पी भूमिका आहे। मी विचारतो, मला माहित नाही माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठं जाते ते मिनिट मला माहिती नसतं। आपण आत्ताच विचारलेलं आहे। मी आता विचारतो का ग कुठं गेली होती? आता ते संघातच गेलेत म्हटल्यावर करणार काय तुम्ही? संघाच्या करायला हजेरी लावली तर काय मोठं आहे? उद्या अजितदादा फुल पॅन्ट घालून गेले तर त्याच्यात हसण्यासारखं काय आहे? आशिया चषकामधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा मार्ग मोकळा झालाय। सामन्यावर बंदी घालणं योग्य नाही असं क्रीडा मंत्रालयानं स्पष्टीकरण दिलं। भारत आणि पाकिस्तान संघामध्ये 14 सप्टेंबरला दुबईमध्ये सामना होणार आहे। आशिया कप स्पर्धेत 14 सप्टेंबरला दुबईत भारत पाकिस्तानचा सामना होणार आहे। आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय संघ सहभागी होणार आहे। भारत पाक सामन्यावर बंदी घालणं योग्य नाही असं भारतीय क्रीडा मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय। आशिया चषक ही स्पर्धा 2 देशांमध्ये नव्हे तर अनेक देशांमध्ये असल्याचं भारतीय क्रीडा मंत्रालयानं सांगितलंय। त्यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकातील सामन्याचा मार्ग मोकळा झालाय। वर्ध्यामध्ये स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना अजित पवार यांनी फटकारले। प्लास्टिक पिशवी आणू नका असं म्हणत अजित पवारांनी स्वतः कचरा उचलला। कचरा करायचा काय रे तुम्ही? वेड्याचा बाजार नुसती प्लास्टिकची पिशवी या इकडे आण नाही। तुम्हाला लाज वाटत नाही काय? स्वतःला दे घाण करतात सगळे। 100 वेळा सांगतो पिशव्या असं टाकू नका, लोक शिव्या देतात। उपमुख्यमंत्री अजित पवार आज वर्ध्याच्या दौऱ्यावर होते। यावेळी एका कार्यक्रमासाठी रवाना होताना एका कार्यकर्त्यानं दादा आय लव्ह यू असं म्हटलं। त्यावर अजितदादांनी काय रिप्लाय दिला ते पहा। तर फडणवीसांची भेट घेतल्यानंतर शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी राज ठाकरे आपली भूमिका मांडत असतानाच त्यांचा लाडका श्वान रायनो आला। हे पिल्लू असं म्हणत राज ठाकरेंनी त्याला जवळ घेतलं।
काय होतंय आपण हे पिल्लू इकडे 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 वरती काय झालं काय माईक एवढा आहेस तू काय काय ह्याचं नाव रायनो काय राहू दे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी फडणवीसांवर जबाबदारी देण्यात आली। महाराष्ट्रामधील सर्व पक्षीय नेत्यांशी फडणवीस संवाद साधणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांना फोन केला। एनडीएच्या उमेदवाराला समर्थन देण्यासाठी फडणवीसांनी विनंती केल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्रातल्या सर्व खासदारांनी आपल्या महाराष्ट्रातला माणूस हा उपराष्ट्रपती होतोय आणि म्हणून त्यांना मतदान केलं पाहिजे। आणि माझं तर आव्हान हे महाराष्ट्रातल्या इतर पक्षांना देखील राहील, विशेषतः साधारणपणे महाराष्ट्राची अस्मिता सांगणारे जे काही पक्ष आहेत, मग त्या ठिकाणी उद्धव ठाकरेजी यांची शिवसेना असेल किंवा शरद पवार साहेबांची NCP असेल, या दोन्ही नेत्यांनी देखील मला असं वाटतं की CP राधाकृष्णनजी यांना समर्थन दिलं पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्रातला एक मतदार हा आता उपराष्ट्रपती होतोय, त्याकरता सगळ्यांनी त्यांना मदत केली पाहिजे। चर्चा केली काही हो, फडणवीसांचा फोन आला होता। राजनाथ सिंग, देवेंद्र फडणवीस यांचे फोन माननीय उद्धव ठाकरे साहेबांना आलेले आहेत। त्यांनी मतांसाठी विनवणी केलेली आहे, इतरांना सुद्धा केले असतील, त्यांचं कामच आहे। समर्थन मिळवणं, समर्थन मागणं ही प्रगल्भ लोकशाहीचं लक्षण आहे। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब बोलले असतील तर ते प्रगल्भतेचं लक्षण आहे, मजबूत लोकशाहीचं लक्षण आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी एखादं आव्हान शरद पवार साहेबांना करायचे तर शरद पवार साहेब त्यांना समर्थन करायचे। त्यामुळे या महाराष्ट्राचे संस्कार आहे, संस्कृती आहे आणि पूर्ण बहुमत आहे। पूर्ण बहुमत असल्यावर आपण का विचार करतो सर्वांची मतं घ्यायचा? याला राज्यसभेचे खासदार आणि लोकसभेचे खासदार याच्यामध्ये मतदान करतात, त्याच्यामुळे आणि हे मतदान जे होणार आहे हे त्या दिल्लीवर होणार आहे। आता फडणवीस साहेबांना डायरेक्टच आता मोदींच्या जागी तुम्ही बसवत असाल तर मला माहिती नाही, पण त्यांनी सांगितलेलं आकडा मोदीजींचा सांगितलेला आहे की 29 मध्ये मोदीजी प्रधानमंत्री राहणार नाही, ते 29 पर्यंतच आहेत। त्यामुळे 29च्या नंतर फडणवीस साहेबांवर जबाबदारी द्या ना, आतापासून का देता? चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री इशाक डार यांच्यासोबत इस्लामाबादमध्ये चर्चा केली। चीनचे परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये ही 6वी बैठक आहे। चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांच्यासोबत इस्लामाबादमध्ये चर्चा केली। चीनचे परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये ही 6वी बैठक आहे। या बैठकीनंतर दोन्ही देशांनी संयुक्त घोषणा केली। महत्त्वाच्या क्षेत्रीय मुद्द्यांवर तसंच आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं दोन्ही देशांनी सांगितलं। पाकिस्तान चीनची मैत्री क्षेत्रीय शांतता टिकवण्यासाठी महत्त्वाची असल्याचं दोघांनी म्हटलंय। चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी पाकिस्तान दौऱ्यादरम्यान पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना भेटणार आहेत। या बैठकीचे परिणाम भारतावर होत असल्यानं भारताची पाक चीनच्या बैठकीवर नजर आहे। POK मधून जाणाऱ्या चीन पाकच्या महामार्गाबद्दल या बैठकीमध्ये चर्चा होत असल्यानं भारत बैठकीवर लक्ष ठेवून आहे। या महामार्गाला भारताचा विरोध आहे। ऑपरेशन सिंदूर नंतरही तणाव कायम असल्यानं भारत दोन्ही देशातील बैठकीवरून सतर्क आहे। रोजच्या वापराच्या वस्तू स्वस्त होणार आहेत। 12% आणि 28% GST टॅक्स रद्द करण्यावर मंजुरी देण्यात आली आहे। दिवाळीमध्ये मोदी सरकार सर्वसामान्यांसाठी एक मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे। GST काउन्सिलिंगच्या मंत्री गटाने 12% टॅक्स 5% आणण्यावर आणि 28% टॅक्स 18% आणण्यावर मंजुरी दिली। त्यामुळे आता 12% आणि 28% टॅक्स स्लॅब हा रद्द होणार आहे। 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकेत दिल्यानंतर दिवाळीमध्ये स्वस्ताईचा धमाका करण्याच्या हालचाली मोदी सरकारनं सुरू केल्यात। या निर्णयामुळे रोजच्या वापरातील अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत। काय काय स्वस्त होणार आणि 12%वरून 5%वर काय येणार ते आपण पाहूया। साबण, टूथपेस्ट, हेअर ऑइल, औषधं, अँटीबायोटिक्स, पेनकिलर,
सुकामेवा, स्नॅक्स, प्रोसेस केलेल्या खाण्याच्या वस्तू, प्रोसेस केलेला भाजीपाला, काही मोबाईल, काही कम्प्युटर्स, शिलाई मशीन, प्रेशर कुकर, गिझर, पाण्याचे फिल्टर, इलेक्ट्रिक आयर्न, व्हॅक्यूम क्लीनर, महाग कपडे, कमी दरातले शूज, वॅक्सिन, सायकल, भांडे, मोठी वाहनं, कृषी हत्यारं. तर 28% 18% काय येणार ते आपण पाहूया. सिमेंट, सौंदर्य प्रसाधनं, चॉकलेट, प्रिंटर, एसी, फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, रबर टायर, डिशवॉशर, प्रोटीन आणि अॅल्युमिनियम फॉईल. टॅक्सच्या शिफारशी जीएसटी कौन्सिलच्या पुढच्या बैठकीमध्ये ठेवल्या जातील. केंद्र राज्य सरकारची यावर सहमती झाल्यावर जीएसटी कौन्सिल हे दर लागू करण्यासाठी तारीख ठरवेल. हे दर दिवाळीच्या वेळी लागू व्हावेत यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.